अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 25 जून 2025 वार बुधवार। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज ज्येष्ठ अमावस्या आहे। बघा, अमावस्येचा दिवस हा नकारात्मकता संपवण्यासाठी, आपल्या घराला लागलेले जे काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी, आपल्याला सतत अपयश येत असेल, पैशांच्या काही अडचणी असतील, घरामध्ये अवलक्ष्मी वास करत असेल, घरामध्ये खूप जास्त नकारात्मकता साठलेली असेल, सतत आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा घराला कुणाची तरी नजर लागत असेल, शत्रुपीडा असेल, काही पितरांचा दोष असेल, तर ह्या सगळ्या दोषांचं निवारण करण्यासाठी बघा अमावस्या तिथी ही सर्वात प्रभावी तिथी मानली जाते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्येचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। आज तुम्हाला तुमच्या घरावरून ही एक वस्तू ओवाळायची आहे आणि ही वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर टाकायची आहे। ही एक वस्तू आज तुम्ही ज्येष्ठ अमावस्येला घरावरून ओवाळून घराच्या बाहेर फेकली, तुमच्या घराला लागलेली नजर बाधा, तुमच्या घराला काही कोणी तांत्रिक बाधा केलेली असेल, कुणाचे दोष लागलेले असतील, त्या सगळ्यातून तुमच्या घराची बांध खुली होईल। घरात सतत येणारं आजारपण थांबेल, पैशांच्या समस्या दूर होतील, आर्थिक चणचण कमी होईल आणि तुमच्याकडे चहूबाजूने पैसा जो आहे ना तो वाढता राहील। बघा, हा उपाय आज अमावस्येचा अत्यंत प्रभावी आहे। मी तुम्हाला एकूण 3 उपाय सांगणार आहे। तिघांपैकी तुम्हाला 1, 2 जसे शक्य तसे उपाय करायचे आहे। आता सगळ्यात पहिले काय करायचं, पहिल्या उपायासाठी तुम्हाला एका वाटीत कापूर घ्यायचा आहे। आज दिवसभर अगदी रात्रपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता। यासाठी तुम्हाला फक्त एक वाटी घ्यायची आहे। एखादी मातीची पंटी घेतली तुम्ही तरीही चालेल। त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या। 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या, त्याच्यामध्ये पिवळी किंवा काळी मोहरी घालायची चिमूटभर आणि त्याच्यावरती तुम्हाला अख्खे काळे मिरी घालायचे, 7 अख्खे काळे मिरी। आता याच्यावरती तुम्हाला एक अर्धा चमचा गाईचं तूप, शुद्ध गाईचं जे तूप असतं हे अर्धा चमचा तुम्हाला घालायचं आहे। वरती पुन्हा 1 ते 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला याचा धूर करायचा आहे। जसं हे पेटेल, जसं हे प्रज्वलित होईल, जसा याचा धूर बाहेर पडेल, संपूर्ण घरभर प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, बेडरूममध्ये, घराच्या बाहेर, उंबरठ्यावर सगळ्या ठिकाणी हा धूर तुम्हाला जो आहे तो अर्पण करायचा आहे। आणि हा धूर अर्पण करत असताना तुम्हाला श्रीम ब्रीजी श्रीम ब्रीजी श्रीम ब्रीजी जो माता लक्ष्मीचा मंत्र आहे, हा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे। बघा, सांगितलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्याच वस्तू नकारात्मकता आणि पीडा दूर करणार आहे। जसा या वस्तूंचा धूर तुम्ही कराल आणि माता लक्ष्मीचं स्मरण कराल, तसं घरात असणारी अवलक्ष्मी, पीडा, दोष, कलह, क्लेश सगळं घराच्या बाहेर जाईल। जसा तो कापूर पेटेल, जळेल, तसं कापरामध्ये तुमच्या घरात असणारी सगळी निगेटिव्हिटी जी आहे ती जळून जाईल। आता जेव्हा याची राख होईल, राख थोडीशी थंड होईल, तेव्हा घराच्या बाहेर ही राख जी आहे ती एखाद्या झाडाखाली किंवा एखादी पडती जागा असेल तर त्याच्याखाली टाकून द्या। दुसरा जो उपाय आहे त्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक काळ्या रंगाचं कापड। छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला 7 काळे मिरी ठेवायचे। अख्खे जे छान गोल असतात ते 7 काळे मिरी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे 2 भीमसेनी कापराच्या वड्या। 2 भीमसेनी कापड, 7 काळे मिरी आणि एक चिमूटभर त्याच्यामध्ये घालायची आहे पिवळी किंवा काळी मोहरी। 3ही वस्तू काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत। आता तुम्हाला तयार केलेली जी पोटली आहे ती सगळ्यात आधी देवघराच्या समोर एक 5 मिनिटं तुम्हाला तुमच्या हातात घेऊन बसायची आहे। ही पोटली आपल्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जी काही नकारात्मकता असेल, जे काही दोष असतील किंवा जे काही तुमच्या आयुष्यात वाईट आहे, जे तुम्हाला नको आहे ते सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात खूप आजारपण आहे, माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, माझ्या आयुष्यात पैशांची चणचण आहे, कर्ज आहे, ह्या सगळ्यातून माझी सुटका व्हावी, असं जे काही असेल ते तुम्हाला त्या पोटलीत म्हणायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टकं म्हणायचं आहे। 11 वेळा कालभैरव अष्टकं म्हणून झालं की त्याच्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या 4ही घराच्या आतल्या कोपऱ्यांना स्पर्श करायची आहे। जे आपले 4 बघा, आपले जे 4 भाग असतात म्हणजे उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम, ह्या 4ही दिशांना तुम्हाला ही पोटली स्पर्श करायची आहे। घराच्या बाहेर यायचं आहे। जो उंबरठा असतो आपला मुख्य प्रवेशद्वार असतं, त्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला ही जी पोटली आहे ती ओवाळायची आहे। 7 वेळा तुम्हाला ही काळी पोटली
ओवाळून तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. समजा घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी असेल, एखाद्या व्यक्तीला यश मिळतच नसेल, सतत त्याच्या पदरी अपयश येत असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीवरून सुद्धा ही पोटली ओवाळू शकता. त्या व्यक्तीवरून दरवाजावरून ओवाळायचं, घराच्या बाहेर स्ट्रेट चालत जायचं आणि जिथे मोकळी जागा असेल, कचरापेटी असेल, गटार असेल किंवा जिथे कोणाची घरं वगैरे नसेल, कोणाचे पाय वगैरे पडणार नाहीत, अशा ठिकाणी जायचं आणि आपल्या हातात असताना ही काळी पोटली टाकायची, फेकून द्यायची. घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावर पाणी घ्यायचं, हात धुवायचा आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा. बघा, जसा हाच अमावस्येला तुम्ही उपाय कराल ना, तुमच्या घरातील आजारपण, तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, तुमच्या घरातील जे काही वाईट शक्तींचा वास असेल ते सगळं घराच्या बाहेर जाईल. आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगते. तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे नारळ, ज्याला आपण श्रीफळ म्हणतो. एक छान नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि या नारळाच्या वरती तुम्हाला त्रिशूल काढायचं आहे. शेंदूर, कुंकू, हळद तिघांपैकी काहीही एक असेल त्याने तुम्हाला त्या नारळावर थोडं पाणी घाला, ओलं करा आणि त्रिशूल काढा. त्रिशूल काढू शकतात, ओम काढू शकतात किंवा अगदी तुम्ही स्वस्तिक नारळावर काढलं तरीही चालेल. आता या नारळाच्या वरती त्रिशूल, स्वस्तिक जे तुम्ही काढलेलं आहे तिथे तुम्हाला एक कापूर ठेवायचं आहे. भीमसेनी कापराची एक वडी ठेवायची आहे आणि कापूर जसा पेटेल, या नारळावर कापूर जसा पेटेल तसं तुम्हाला त्या कापराच्या वरती थोडीशी पिवळी मोहरी घालायची आहे. पिवळी नसेल काळी मोहरी घातली तरीही चालेल. एका चिमटीने पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे आणि हा नारळ जो आहे तो तुम्हाला संपूर्ण घरातल्या प्रत्येक ठिकाणी फिरवायचा आहे. आता पुन्हा एकदा जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल, घरातील तुमचे पती आहेत ज्यांना यश मिळत नसेल, कामं घडत नसेल, तर हा जो नारळ आहे ज्यावरती तुम्ही कापूर पेटता ठेवलेला आहे तो नारळ त्या व्यक्तीवरून तुम्ही 3 वेळा ओवाळू शकता. तुमची मुलं आहेत जे अभ्यासात लक्ष देत नसेल, तुम्ही मुलांवरून सुद्धा हा नारळ ओवाळू शकता. कापूर पेटता ठेवून त्याच्यावरती मोहरी जाळत असतानाच तुम्हाला त्या व्यक्तीवरून तो 3 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. घरातल्या जेवढ्या सदस्यांवरून तुम्हाला ओवाळायचा आहे तेवढ्या सदस्यांवरून ओवाळा. घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा नारळ फिरवा. घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून हा नारळ फिरवा आणि त्याच्यानंतर बघा हा जो नारळ आहे तो देवघराच्या समोर ठेवून द्या. आता देवघराच्या समोर ठेवल्यानंतर कापूर पेटवू नका, कापूर विझेल. त्यानंतर नारळ थोडासा थंड होईपर्यंत देवघराच्या समोर ठेवा. नारळ थोडासा थंड झाला की त्याच्यानंतर तो नारळ फोडा. आपल्या घराच्या उंबरठ्यासमोर हा नारळ जो आहे तो फोडायचा आहे आणि याच्या ज्या 2 वाट्या असतील, नारळ तुटल्यानंतर त्याच्या 2 वाट्या होतील, त्या 2ही वाट्या तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन क्रॉस फेकायच्या आहेत. या हातात असणारी वाटी या दिशेला आणि या हातात असणारी वाटी जी आहे ती या दिशेला. अशा या 2ही ज्या वाट्या आहेत त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत. पुन्हा एकदा घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. हा उपाय केल्यानंतर सुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल. कितीही नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल तर ती कुठेतरी दूर होईल. मग खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.